आपल्या अथर्व मंदिरामध्ये आणि आपल्या अथर्व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी चेतन कदम. नक्कीच माझी तुम्ही टी शर्ट बघितला असेल आणि आपला थंबनेल आपण बघितला असेल की आज चोरंडीची फंक्शन असते मुंबईमध्ये आणि चुनाभट्टी गावामध्ये जी असते ती म्हणजे एक वेगळीच असते. तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असाल तर यावर्षी आपल्या चोरंडीची जी धुमशान आहे आणि जी जल्लोष आहे तो तेवढाच मोठ्या धूमधडाक्यामध्ये आहे आणि त्याची सुरुवाती झालेली आहे. तुम्ही आता बघत असाल की बाहेर आपली तयारी चालू आहे. आपल्या ज्या मानाच्या अथर्वच्या ज्या चोरांड्या आहेत त्या लागण्याची लगबग त्या ठिकाणी चालू आहे. बाकी मंदिरामध्ये फुगे बिगे टी शर्टचं कलेक्शन या गोष्टी सगळ्या आता चालू आहेत लगबग. तर अशी ती धुमशान चालू राहणार आहे आणि पूर्ण चुनाभट्टीमध्ये सर्वत्र श्री जन्माष्टमी मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि मोठ्या भक्तिभावामध्ये साजरी होते. आणि ह्या वर्षीमध्ये जी दुर्दश शर्करा होती ते म्हणजे आपलं स्वातंत्र्य दिवस आणि जन्मोत्सव एकच दिवशी आला होता. तर आपल्या या अथर्व ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्री जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटी आपण थोड्या वेळामध्ये. दहीहंडी बांधणीची या ठिकाणी लगबग चालू आहे. बघताय तुम्ही की आपले मंडळाचे सर्व सभासद असेल, दीपक असेल, संजय, रवींद्र असेल, निखिल, सर्व लगबग चालू आहे. आणि विशेष आभार ते म्हणजे लेवल खास हंडी बांधण्यासाठी आम्ही त्याला बोलवलं होतं. मागचे 43 वर्षाचा त्याला अनुभव आहे आणि नक्कीच तो अनुभव या ठिकाणी आमच्यासाठी तोला मोलाचा असेल. आणि आमच्या अथर्व माझी टी शर्ट बघतेच आहे की अथर्व गोविंद पथकाचे जे कोच आहे ते म्हणजे दीपक दळवी. त्यांचंही मोठं योगदान आहे की अथर्व गोविंद पथकामध्ये त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि आपल्या विभागातील जेवढे लहान मुलं आहेत त्यांना त्यांनी तयार केलं होतं. मागच्या वर्षी 3 मानवी मनोरे रचले होते आणि यावर्षी 4 मानवी मनोरे रचणार आहेत. तेवढी त्यांनी प्रॅक्टिस जेवढे कठोर प्रयत्न असतील ते घेतले. तर दीपक दादा काय यावर्षी चोरंडीची चुनाभट्टीची लगबग आणि स्पेशली आपल्या अथर्वची लगबग काय म्हणशील तू? लगबग तर खूप जोरात आहे. माझी तर इच्छा होती की 3च लावायची पण लहान मुलांचा आग्रह आहे की 4 कर दादा 4 लावा. कुठ पडेल काय होईल याची मला भीती असते पण नाही पुरा आपली जिथे त्यामुळे ह्या वर्षी आम्ही 4ची जोरदार प्रॅक्टिस केली आणि 4 कडक 6 वेळा लावले. नक्कीच. आणि मी बघितलं की भाया बडंबे असतील, प्रवीण कामसे असतील, यांनी शेवटच्या 2-4 दिवसामध्ये चांगला प्रॅक्टिसला त्यांनी सपोर्ट केला होता आणि नक्कीच त्याच्यामुळे 4 तर या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिसला लागले होते. बघा यावेळेला आपले आता 4 आणि कदाचित 5 लागत आहेत. काय कसे सस्पेन्स असतील ते. तर अशी ती आणि सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे आपल्या देवेंद्र बडंबे म्हणजे भाया दादा लहान मुलांचा त्यांनी टेक्निक दिली त्यामुळे आमचे 4 लागले. नक्कीच आता ही लगबग अशीच चालू राहणार आहे. भेटूया पण थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत चालू केलाय तर सर्व मुलांना कुठलीही दुखापत न होता जे काय आम्ही 4 मनोरे रचणार आहेत त्याच्यात आम्हाला यश दे व सगळ्यांना बळ दे, शक्ती दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे. अरे बोल 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 बजरंग बली की मोरया. अशा प्रकारे या ठिकाणी मंडळाचे कोच या गोविंद पथकाचे आपले कोच दीपक दळवी यांनी या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाला गाराणा घातलाय की आपला हा लहान मुलांचा गोविंद आता बाहेर चाललाय तो सुखरूप जाऊ दे आणि यशस्वीरित्या आपल्या लहान मुलांचे 4 मानवी मनोरे रचू दे. आणि मुलांचाही एक्साइटमेंट आणि त्यांचा उत्साह तुम्ही बघता. आता त्यांनी मोठ्या घोषणा दिलेल्या आहेत आणि आता त्या या ठिकाणून पुढे कूच होतील. पुढे चुनाभट्टीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जाऊन ते लोक 4 थर मानवी रचतील आणि आपल्या अथर्व गोविंदाचं ते नक्कीच नाव मोठा करतील. अरे बोल बजरंग आई मुक्तडी माते की.
दिवाळीच्या चोरंडीची धमाल आणि मजा हा असाच जल्लोष दरवर्षी असतो आणि ह्या वर्षी तेवढ्याच मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि मोठ्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी दहीहंडी म्हणजे जी चोरंडी जन्माष्टमीच्या दिवशी जी असते ती मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होत असतो. आणि अर्थातच चुनाभट्टीमधली चोरंडी म्हटल्यावर शिवप्रतिष्ठान आणि आई एकविरा प्रतिष्ठानची इकडची दहीहंडी ही मानांकित आहे आणि या ठिकाणी होणारा जल्लोष हा खूप मोठा असतो. आणि आपण बघितलं असेल की आता आई एकविरेच्या ठिकाणी ही दहीहंडी फुटलेली आहे आणि अशी ती धुमाकूळ चालू राहणार आहे. आणि उद्याही अशी मेन दिवस जो आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असतो मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या हा आतुरतेचा क्षण असतो तो म्हणजे दहीहंडीचा. तर त्या दिवशी आपण बघूया उद्या कशा प्रकारे आपली मजा होणार आहे, कशा प्रकारे आपण नेमनगर स्पोर्ट्स क्लब कोणत्या ठिकाणी मोठे मोठे थर लावणार आहेत. तर आपल्याही अथर्वच्या बालकला गोपाळांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले 4 मानवी मनोरंजन थर रचले आणि त्यांनी हा जल्लोष साजरे केला आणि आपल्या मंडळाचे छोट्या बालकलाकारांचे गोविंदांचे 4 थर लागलेत. तर असंच आपल्या या व्हिडिओबरोबर जोडून राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.